नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही खायला टाकायला चालू केले. ह्या पिल्लीला अदुगर खायला ठेवलं. त्याच्या पुढचं जुना कॅरेट गुरांना खायला टाकलं, म्हणजे अदुगरची कुट्टी. बाकी इकडे ह्या गुरांना गव्हाणीत खायला टाकले. गावरान गुरांना पण खायला टाकायचे. सीता, काबरी आणि गावरान खाली आणलेत पप्पांनी खालच्या शेडमध्ये. त्यांना पण खायला टाकायचे, कारण की आज सोडायला उशीर आहे गुरांना, म्हणजे चरायला सोडायला उशीर आहे. शुभश्री दादागिरी करते, पण तिला भेद कुणीच नाही. आज वातावरण चांगलं आहे. पाऊस काय सकाळपासून आला नाही, आभाळ आहे पण पाऊस आला नाही. मी आता नेपेर तोडतो. आज आपल्या गोठ्याजवळचा नेपेर तोडायचा आहे. इथं थोडंसं मी तोडलं आहे. आज मीच नेपेर तोडणार आहे, तर तोडून घेतो नेपेर. इथं मी नेपेर आणून टाकतोय. नेपेर आज बराच तोडलाय मी. आज एवढा नेपेर तोडलाय इथनं पलीकडं. तर मित्रांनो, व्हिडिओ आहे ना, तर मधूनच बंद झाला. आज सकाळून आई पप्पा बाहेर गेले होते ना, तर त्याच्यामुळं काम तर होतंच. नंतर आई पप्पा दुपारून आले, तर पप्पांनी मग गावरान गुरं सोडले होते चरायला. मग त्याच्यानंतर मी गेलो होतो गुरांच्या बाजारला, जे आपल्याला थोडंफार सामान आणायचं होतं ना, तर त्याच्यासाठी. आणि माझ्या व्हिडिओ बनवायचंच लक्षात नाही, म्हणजे इथून घर सोडलं ना, तर व्हिडिओ बनवायचा लक्षातच नाही. तर त्याच्यामुळं पुढचा व्हिडिओज बनवला नाही, तर आता डायरेक्ट संध्याकाळी बनवते. तर आज थोडंफार मी सामान आणले, म्हणजे आपल्याला बैलांसाठी याच्यात कलर आणलेत हे, आणि शिक्के आणले त्याच्यात. हे 2 शंख आणले ते आपल्या बारक्या पिल्ल्यासाठी. हे 2 ह्या कावड्या आणल्यात ह्या. आणि त्याच्यानंतर इकडं थोडंसं दाव आणलं. हे घुंगरं आणलेत, कारण की हे मी हरण्याला बनवत होतो ना, तर ह्याच्यात मला एक 10 घुंगरं कमी होते. तर 10 घुंगरं कमी होते ना, तर त्याच्यामुळे मग जास्त शिल्लकीला लागतात कुठं कुठं घुंगरं, तर त्याच्यामुळे तेवढं घुंगरं आणलेत. आणि हे एवढं थोडंसं पूर्ण करायचं. परत तिकडं जरा घंटी आहे ना, तर ती घंटी आपल्याला खिल्लरीला बांधायची एक. आणि तिकडे एक पडले ना ते पिवळ्या आणि गुलाबी दोरीचं, तर हे ते पिल्ल्यासाठी बनवलं आहे. तर एवढं मी आता एवढं बनवून घेतो. ह्याच्यात 2-4 घुंगरं टाकतो तिकडं समोर, म्हणजे हरण्याच्या मापाचं होतं आहे. बाकी हे आपण हरण्यासाठी बनवलं आहे, आणि चिमण्यासाठी सर्जेसाठी वेगळंच आहे. म्हणजे आणि पोळ्याचं सामान आज काय जास्त घेतलं तर, आणि सामान तर इतकं महाग आहे ना, तर काही पण म्हणजे 100 रुपयाच्या गोष्टीलाच ते 400 रुपये सांगतात. 400 आणि 500 रुपये सांगतात. लय महाग, म्हणजे कुठल्या गोष्टीचं काय व्यवस्थित सांगतच नाहीत किंमत. तर तरी पण आपल्याला जेवढ्या गरजेच्या होत्या गोष्टी, तर तेवढ्या मी आणलेल्या आहेत. आपल्या तिकडं बॅगमध्ये वेसणी वगैरे त्या आणल्यात मी, मागच्या रविवारी आणल्यात. आणि हे थोडंफार सामान मला कमी पडलं होतं, म्हणजे आज मी खास गेलो होतो हे घुंगरं आणण्यासाठीच. कारण की ह्या लाईनमध्ये ना मला घुंगरं कमी पडत होते. ह्या लाईनमध्ये एक 10 घुंगरं कमी पडत होते. म्हणजे एक ह्याच्यात 2 घुंगरं आहेत ना, एक सोबत 2 घुंगरं आहेत ना, तर अशा घुंगराच्या 5 लाईन कमी पडत होत्या समोर. तर त्याच्यामुळे घुंगरं आणायचे होते, म्हणूनच बाजारला गेलो होतो. आणि बाजारला पण उशिरा गेलो होतो, 4:30 वाजता. तर आणि 4:30 वाजता म्हणजे घरून निघलो इथनं मित्राच्या इथे गेलो, परत मित्राला घेऊन बाजारला, आणि त्याला बाजारमध्ये जायलाच 5 वाजले. आणि त्यावेळेस ते बाजारले लोक आहे ना, सगळं सामान पॅक करायला लागले होते. तर त्याच्यामुळे जास्त काही सामान भेटलं नाही, आणि काही पण बेभाव देत होते. तर आणि ही रस्सी आणली बैलांना. ह्यावेळेस नवीन कासरे करायचे आहेत ना आपल्या हिऱ्याला आणि हरण्याला, तर त्याच्यामुळे ही रस्सी नवीन आणली. बाकी तिकडे छोट्याल्या रस्स्या आहेत 2-3 पडलेल्या. बाकी तिकडं खाटावर मोहरक्या ठेवल्यात, आणि इकडं 1-2 ठेवले दावे, आणि तिकडे 1-2 दावे आहेत त्याच्यावर ठेवलेले.